भाजपचे माजी नगरसेवक रोहित महाडिक यांच्या कार्यालयावर काही अज्ञात हल्लेखोरांनी काल रात्री हल्ला केला। हल्लेखोरांनी हातात तलवारी घेऊन कार्यालयाची तोडफोड केली असून तेथील कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय। यांच्या कार्यालयात तब्बल 10 ते 12 अज्ञातांनी रात्रीच्या सुमारास धुडगूस घातलाय। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडिओ आता व्हायरल होत आहे। या संदर्भात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर आज पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी स्वतः घटनास्थळी हजेरी लावून पाहणी केली। या घटनेने अंबरनाथ शहरात खळबळ उडाली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत। काल रात्रीची घटना आहे। त्याच्या ऑफिसची कार्यालयाची तोडफोड काही अज्ञात हल्लेखोरांकडून झालेली आहे। त्या अनुषंगाने आपण 4 पथक जे आहेत त्यामध्ये तैनात केलेली आहे। शिवाय गुन्हे शाखेचे अधिकारी पण यामध्ये तैनात झालेले आहेत। लवकरच या घटनेची उकल करून आम्ही पुढील तपासच्या अनुषंगाने ज्या काही गोष्टी निदर्शनास त्या आपल्याशी शेअर करू। यामध्ये आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास जो आहे तो स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत। सर, या अनुषंगाने आमची बस जी आहे ती चालू असते। शिवाय आमचे 20 पार्सल आहेत, CRM मोबाईल आहे आणि परिसरामध्ये आम्ही आपले ठाणे पोलीस स्टेशन या ॲप अंतर्गत पिकनिक पॉईंट जो आहे तो नेमलेला आहे। शिवाय पायी गस्त यांचे असते। पुन्हा हा प्रकार जो आहे तो निदर्शनास आला आहे। या परिसराची जास्तीची घटना कायदेशीर प्रक्रिया आहे। त्या अनुषंगाने त्यांचं ॲप्लिकेशन पुढील कारवाई करेल।